नमस्कार. नुकताच 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे होऊन गेला. आता व्हॅलेंटाईन डे जेव्हा येतो तेव्हा बऱ्याच लोकांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी मिळते असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे कधी कधी असतं ते लोक ह्या संधीची पण वाट बघत असतात. कारण त्यांना ह्या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करायचं असतं, जे खरोखर प्रेम करणारे असतात. किंवा काही काहींना संधीची पण गरज नसते, ते कधीही प्रेम व्यक्त. पण हा स्पेशल डे खास या प्रेमी युगलांसाठी असतो म्हणायला हरकत नाही. मग प्रेमी युगल तरुण असो किंवा म्हातारे, पण या प्रेमी युगलांसाठीच हा व्हॅलेंटाईन डे असावा असं आपण म्हणूया. तर ह्या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करताना म्हणजे आय लव्ह यू म्हणायचं. मग आय लव्ह यू म्हणायसाठी ते ह्या दिवसाची वाट बघत असतात. तर आजची माझी ही जी कविता आहे ती ह्या प्रेमी युगलांसाठीच आहे. आणि काही प्रेमी युगलांना इतकी सवय झाली असते हे आय लव्ह यू म्हणायची की ती समोरची व्यक्ती किती वेळा हा आय लव्ह यू म्हणतो आहे माहिती नसतं. कारण पूर्वी किती जणांना यांनी म्हटलेलं पण असतं, माहिती नाही. पण जो खरोखरीच प्रथम म्हणजे पहिल्यांदा कोणाला तरी आय लव्ह यू म्हणतो तेव्हा त्याच्या मनाची घालमेल, त्याच्या मनाची व्यथा नाही म्हणू शकत मी, पण त्याच्या मनात होणारी हुरहुर, त्याच्या काळजात होणारी धडधड, त्याच्या हातात होणारी थरथर, असं सगळं आजच्या माझ्या कवितेतनं तुम्हाला सांगणार आहे. कवितेचं शीर्षक आहे पहिल्या आय लव्ह यूची थरथर. ऐकूया. तोच प्लॅटफॉर्म, तीच वेळ. आता तुम्ही म्हणाल मी नेहमी प्लॅटफॉर्म आणि लोकल, कारण मी मुंबईत राहते ना, माझ्या डोळ्यापुढे नेहमी लोकल प्लॅटफॉर्म हेच येतं. आणि जास्तीत जास्त उदाहरणं मला आपल्या रोजच्या प्रवासात झालेले प्रेम, प्लॅटफॉर्मवर झालेले प्रेम, लोकलमध्ये झालेले. कारण मुंबईकरांच्या आयुष्यातले 24 तासापैकी जास्तीत जास्त झोपण्याची वेळ सोडली तर जास्तीत जास्त तास हे लोकल प्रवासातच जातात. त्यामुळे त्यांचं आयुष्य खूप लोकलवर, त्या प्रवासावर अवलंबून असतं. आणि त्यांना जे काही करायचं असतं ते त्या प्रवासातच होतं असं म्हणायला हरकत नाही. कोणाला छंद जोपायचे असतील, कोणाचं प्रेम होतं, कोणाला भाज्या जोडायच्या असतील, कोणाला विणकाम, कोणाला मैत्री करायची असेल तर मैत्रिणी मित्र ह्याच लोकलमध्ये मिळतात. जुन्या भेटीगाठी होतात, ज्यांना आपण किती वर्ष भेटलो नाही ते कधीतरी प्रवासात भेटतात. अशा बऱ्याच गोष्टी होतात. हल्ली तर तुम्ही बघाल ना, प्रवासात प्रसूती होतात बायकांच्या. तर बरंच काही ह्या म्हणून माझ्या डोळ्यापुढे नेहमी लोकल आणि प्रवास हा येतो. तर आजची माझी कविता आय लव्ह यूची थरथर पण लोकलपासून सुरू होते. तर ऐकूया पहिल्या आय लव्ह यूची थरथर. तोच प्लॅटफॉर्म, तीच वेळ, तोच डबा आणि तीच वेळ. तोच प्लॅटफॉर्म, तीच लोकल, तोच डबा आणि तीच वेळ. रोज तिचे सौंदर्य न्याहाळत कळेना कसा जायचा वेळ. रोज तिचे सौंदर्य न्याहाळत कळेना कसा जायचा वेळ. कधी तिच्या नजरेचा बाण काळजाला छेद करी. कधी तिचा नजरेचा बाण काळजाला छेद करी. मग आनंदाने म्हणे मन, आज काहीतरी पडले पदरी. मग आनंदाने म्हणे मन, आज काहीतरी पडले पदरी. अशाच रोज गाठी भेटी, ठिकाण तेच तीच वेळ. अशाच रोज गाठी भेटी, ठिकाण तेच तीच वेळ. हळूहळू नजरेने मग आली दोन मने जवळ. हळूहळू नजरेने मग आली दोन मने जवळ. सुरू झाली नजरा नजर, मनाची वाढली चलबिचल. सुरू झाली नजरा नजर, मनाची वाढली चलबिचल. ठरविले आता करावे प्रपोज, धीराने घेतली मी उचल. ठरविले आता करावे प्रपोज, धीराने मी घेतली उचल. दुसऱ्या दिवशी गेलो भरभर,
आय लव यूची होती धडपड, दुसऱ्या दिवशी गेलो भरभर. आय लव यूची होती धडपड, गुलाब देता हातांची थरथर, सोबत होती हृदयाची धडधड. गुलाब देता हातांची थरथर, सोबत होती हृदयाची धडधड. आय लव यू म्हणताच ती लाजली थोडी क्षणभर. आय लव यू म्हणताच ती लाजली थोडी क्षणभर, पापण्या झुकल्या खाली म्हणाली माझेही प्रेम तुझ्यावर. पापण्या झुकल्या खाली म्हणाली माझेही प्रेम तुझ्यावर. अशी ही आय लव यूची गंमत आहे. कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभिप्राय पण देत चला. धन्यवाद.